बोलतोयस तू? कुणाबद्दल बोलतोयस? कोण गेली सांग ना, कुणाबद्दल बोलतोयस? कोण गेली सांग बरं, कोण गेली? मला असेल ना तुम्हाला आता, हा? गेली ना ती माझ्या आयुष्यातून, समजला असेल ना आता. राजन, राजन उठ, उठ. मला सांग, कुणाबद्दल बोलतोयस तू? कोण गेली? कोण तुला सोडून गेली? सांग ना, कोणाबद्दल बोलतोयस तू? कोण सांग, कोण गेली तुझ्या आयुष्यातला? बोल, कोण गेली? थांबा की, कशाला उठवताय त्यासनी? त्यांना आराम करू द्या. झोप लागली, आराम झाला की येईल शुद्ध त्यासनी. नका उठू. वा, तू माझ्यापेक्षा मोठी ना, तुला सगळंच कळतं. आली मोठी, उठू नका म्हणून सांगते. काय आम्हाला काही काळजी नाहीये का? आम्ही काही शत्रू आहोत का त्याचे? ग्रॅनी, चांगलंच बोलते. काम डाऊन प्लीज, काम डाऊन. तू प्लीज इथून जा. आता त्याला झोपेची गरज आहे. तू जा. तुम्ही पण झोपा ना. झोपा दोघी जाऊन झोपा. दोघी जा. तू पण जा. तू जा. तू जा. कमळी ऐक, आय एम सॉरी. हे बघ, ग्रॅनी आजी जे बोलली ना त्याच्यावर लक्ष नको देऊस. तुला माहिती आहे ना, ती ओल्ड झाली आहे. ती अशी किरकिर करत असते आणि तिला पण आता या डॅडचं अशा बिहेवियरचं टेन्शन आलं असेल म्हणून असं बोलली असेल. आय टॉक टू हर, आय एक्सप्लेन हर. खरं तर मलाच डॅडचं खूप टेन्शन आलंय. वाईट वाटतंय त्याला असं बघून. टेक केअर डॅड. बरं झालं आज अन्नपूर्णा आजी घरात नाहीत. त्यांनी हे बघितलं असतं तर त्यासनी लई वाईट वाटलं असतं. रागिणी, काय बोल ना ग. ए रागिणी, मला राजनच्या बोलण्याचा ना एक डाऊट येतोय. कसला? तो जे काही बोलत होता ते असंच बोलत नव्हता. त्याच्या बोलण्यानुसार असं सारखं मला जाणवायला लागलं की तो जे काही बोलतोय ते गौरीबद्दल बोलतोय. म्हणजे त्याच्या बोलण्यात मला तथ्य जाणवलं की गौरी त्याला कुठे भेटली असेल किंवा गौरीविषयी कोणी त्याला सांगितलं असेल किंवा त्याला काय कळलं असेल. तर हे कसं जाणून घेणार? म्हणजे आता बघ, मला एक सांग की म्हणजे आता ज्यावेळेस तुम्ही सोबत एकत्र असता किंवा नवरा बायको म्हणून एकत्र असता तर त्याला गेल्या काही दिवसांमध्ये कोणाचा काही फोन आलाय का किंवा तो काही सांगून कोणाला भेटायला वगैरे गेलाय का किंवा काही वेळेला तुला काही न सांगताच कुठेतरी गेलाय असं काही झालंय का? आई ऐक ना, मी काय म्हणते, मला अखंड आयुष्यभर हेच काम आहे का त्याच्या मागे मागे करणं? तो कुणाशी बोलतो, काय करतो याच्याशी मला काय घेणं देणं? करू दे ना त्याला काय करायचंय ते. तू ना कधी कधी अति करतेस. मूर्ख आहेस तू. मूर्ख शिरोमणी म्हटलं ना तरी कमी होणार नाही. पावळट आहेस तू, एक नंबरची. नवरा आहे ना तुझा, एकत्र राहताना तुम्ही, मग माहित नको का तो काय करतो, कुठे जातो? आणि त्याच्या बाबतीत आपण असं गाफील राहून चालणारच नाहीये. आपल्याला त्याची सगळी माहिती असायला पाहिजे. तो कोणाला भेटतो आणि आता तो जे काही बोलत होता ते कोणाविषयी बोलत होता? काय तुझ्यासमोर काय डोकं फोडून काही उपयोग आहे का? ए बाय अनिका, नाही माझा हिच्यावर काही भरोसा नाही, कळलं ना? अगं नाही विश्वास ठेवू शकत मी. तुला काहीतरी करावं लागेल. आपल्याला जाणून घ्यावं लागेल की तो कुणाविषयी बोलत होता. ते काही केलं तरी आपल्याला जाणून घ्यावंच लागेल. कसं करायचं आता? ती माहिती कशी अलीकडचं जर बघितलंस तर मला असं दिसतंय की राजनचं आणि तुझं खूप छान नातं आहे आता. म्हणजे त्याचा तुझ्यावर विश्वास पण आहे. मला असं वाटतं की या विश्वासाचा फायदा घेऊन तो त्याचं मन तुझ्याकडे मोकळं करू शकतो. फक्त तू तसं त्याला जाणवून द्यायला हवं.
आणि तू हे जाणून घे की तो सध्या कोणाविषयी बोलतो, कोणाविषयी विचार चाललाय हे जाणून घे. डोंट वरी ग्रॅनी आजी, हे पण काम पूर्ण होऊन जाईल. आय अश्योर यू 100%. करशील. आशीर्वाद आहे. काय सुचनाच झाले. एकतर 8 दिवस कॉलेजला न जायची शिक्षा मिळाली. आता अभ्यास कसा व्हायचा? त्यात राजन काकांची ही अशी अवस्था. कालपर्यंत तर बरं होतं की, खरं आज गौरी काकीसने भेटून आल्यावर त्यांची ही अवस्था झाली. खरंच गौरी काकी अशा बोलल्या असतील काय? कमळे, काय अभ्यास कर की. हे मला जरा गणित सांग की, काय कळना झालंय बघ. हे वय आगही मला बी समजलं नव्हतं. म्हणलं घरी गेल्यावर तुला विचारू तर तुझी बी तीच बोंब. निंगे, तू काय डोसक्यावर पडलीस काय? अगं इथं मला कॉलेजला जायला मिळत नाही म्हणल्यावर तू तरी वर्गात लक्ष द्यायला नको का? एवढं बी कळत नाही तुला? तुला काय मी इथं फिरायला घेऊन आलोय का? तू काय करणार नसशील तर काय उपयोग आहे तुझा? नुसतं खायला पाहिजे, निजायला पाहिजे, अभ्यासाच्या नावानं बोंब. दे इकडं. आता काय मारक्या म्हशी आणि मला बघत बसणार आहेस? जा की आता. नाही, कमळी म्हणतीये ते बरोबरच आहे. तिला आता कॉलेजला जाता येणार नाही म्हणल्यावर मला तरी वर्गात लक्ष द्यायलाच पाहिजे. असं नाही झालं तर कमळीचा अभ्यास बुडेल. नाही नाही, कमळीचा अभ्यास बुडून चालणार नाही. हॅलो हॅलो ऋषी सर. निंगी, काय ग एवढ्या रात्री फोन केलास? सगळं ठीक आहे ना तिकडे? वय वय सर, समजा ओके आहे. ऋषी सर, एक रिक्वेस्ट होती सर. काय बी झालं तरी कमळीचा अभ्यास बुडायला देऊ नका. तिलाच टेन्शन घेत बसली या. वाटलंच होतं मला. कधी 1 मिनिट सुद्धा लेक्चर बुडवत नाही. आता 8 दिवस तिचे लेक्चर्स बुडणार आहेत. सो टेन्शन तर तिला येणारच. हरकत नाही, मी करतो काहीतरी. तिचा अभ्यास बुडणार नाही ही माझी गॅरंटी. वय सर. ओ गॉड, या कच्च्या लिंबूला मध्ये मध्ये करायची काय गरज आहे? इडियट, हिचं ना काहीतरी केलंच पाहिजे.